नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत रुचकर रस्सम. वरण भात, आमटी भात, कढी भात हे आपण रोजच जेवतो, पण कधीतरी आपल्या जिभेला वेगळं आणि चवदार खायची इच्छा होते. म्हणूनच आज आपण रुचकर रस्सम करणार आहोत. सोपं, झटपट आणि चवदार. रस्सम भाताच्या नुसत्या आठवणीने तोंडाला पाणी सुटतं. सुरुवात करूया. रस्सम करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे 4 टोमॅटो घेतलेले आहेत, धणा, तूर डाळ, उडीद डाळ, जिरं, 1 सुकी मिरची आहे आणि ह्या मिरी आहेत, कढीपत्ता, कोथिंबीर, शिजवलेली ही डाळ आहे अर्धी वाटी, तेल, हिंग, मीठ, ठेचलेला लसूण आहे, मेथीचे दाणे आहेत, लाल तिखट, हळद, राई, गूळ आणि ही चिंच आहे. प्रथम आपण हे टोमॅटो बारीक चिरून घेऊया. टोमॅटो बारीक चिरले की ते लवकर शिजतात, म्हणून बारीक चिरायचे. कोथिंबीर बारीक चिरून घेऊया आपण. प्रथम आपण रस्समचा मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी मध्यम आचेवरती एक पॅन ठेवलेला आहे. पॅन तापलंय. आता आपण हे मसाल्याचे पदार्थ घेतले होते ना, ते आपण एक एक करून टाकणार आहोत. 1 सुकी मिरची, अर्धा चमचा मिरी, 1 चमचा धणा, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा उडीद डाळ आणि अर्धा चमचा तूर डाळ, हे आणि 7-8 कढीपत्त्याची पानं आहेत. आता हे सगळं आपण हलकं भाजून घेणार आहोत. तेल वगैरे काही न घालता हलकं भाजून घ्यायचे आपण. मिरचीचे आपण तुकडे करूया, म्हणजे मिरची लवकर भाजेल. हा रस्समचा मसाला एकदा करून ठेवला की 5-6 वेळा रस्सम अगदी आरामात होतो. मी आधी कधी हा रस्सम भात खाल्ला नव्हता. आपण महाराष्ट्रीयन लोक वरण भात, कढी भात हेच खातो ना, तर पण माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला मी हे रस्सम भात पहिल्यांदा खाल्लं होतं. मला ते खूप आवडलं होतं, म्हणून मी आज या रस्समचा व्हिडिओ करते. आपले हे पदार्थ आता छान भाजून झालेले आहेत. आता आपण काय करायचं, गॅस घालवायचा आणि हे पदार्थ थंड झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. आपला कढीपत्ता पण सुकून असा त्याचा चुरा होते बघा. पदार्थ आपले छान भाजलेले आहेत. आपले हे पदार्थ थंड झाल्यावरती मिक्सरवरती हा रस्सम मसाला मी वाटून घेतलेला आहे. रस्सम करण्यासाठी मध्यम आचेवरती मी ही कढई ठेवली आहे आणि ही कढई तापली की आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत. तेल तापलं की आधी हिंग घालूया. हिंग फुलू दे छान. आणि मग त्याच्यामध्ये 4-5 मी या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि हलक्या ठेचून घेतल्यात. 1 7-8 मी मेथीचे दाणे घेतले, ते पण घालणार आहोत आपण रस्सममध्ये. मेथीच्या दाण्याचा रस्समला स्वाद खूप छान येतो. आणि आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहोत. रस्सम मध्ये आधी आपण टोमॅटो घालून नंतर आपण मसाले घालणार आहोत. आधीच मसाले घातले तर ते जळतील, म्हणून आधी आपण टोमॅटो घालूया फोडणीमध्ये. आणि आता मी 10-12 कढीपत्त्याची पानं घालते.
कढीपत्ता भरपूर घालायचा या रस्सममध्ये, त्याचा स्वाद रस्समला खूप छान येतो. आपण सुद्धा फोडणीला कढीपत्ता वापरतोच की नाही. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी अर्धा छोटा चमचा मी मीठ घालते. थोडी हळद, थोडं लाल तिखट आणि हा आपण ताजा रस्समचा मसाला केलेला आहे ना, तो मी अर्धा चमचा घालते. मीठ मसाले सगळं फोडणीमध्येच टाकायचं, म्हणजे फोडणी आपली छान रुचकर होते आणि टोमॅटोमध्ये छान मीठ मसाले मुरतात सुद्धा. म्हणून आताच सगळं घालून घ्यायचं. टोमॅटो शिजण्यासाठी मी छोटा अर्धा पेला पाणी घालते. हे रस्सम ना अगदी पाणी पातळ असतं, जास्त जाड नसतं. आणि आता एक 3-4 मिनिटं आपण झाकून या टोमॅटोला छान वाफ घेणार आहोत. टोमॅटोला वाफ येते तोपर्यंत आपण चिंच गुळाचं पाणी करून घेऊया. ती मी बोरा एवढी चिंच घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि ती छान खळून घ्यायची आहे चिंच. हे रस्सम आंबट तिखट एकदम रुचकर लागतं, कारण ह्याच्यामध्ये चिंच जास्त घालतात. एकदम रुचकर लागतं, जिभेला चव अगदी येतेच येते. आता हा आपण चिंचेचा गर काढलेला आहे, कोळ काढलेला आहे. 1 चमचा मी गुळाची पावडर घेतली, ती मी घालते याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घेऊया आपण आता हे. आता हे चिंच गुळाचं पाणी आपलं तयार आहे. झाकण ठेवून 4-5 मिनिटं झाली. आता काढूया झाकण. टोमॅटो आपली छान शिजली आहेत. आता आपण हा मॅशर घेतलाय, त्याने आपण टोमॅटो छान मॅश करून घेऊया. आणि आता या टोमॅटोमध्ये मी अर्धी वाटी डाळ, शिजवलेली डाळ घेतली आहे. ही शिजवलेली डाळ आपण या रस्सममध्ये घालणार आहोत. आणि आता आपण चिंच गुळाचं पाणी केलेलं आहे ना, ते पाणी पण आपण या रस्सममध्ये घालूया. चोथा घालायचा नाही. तर छान ढवळून घेऊया. आणि 1 पेला भरून मी पुन्हा पाणी घालते. रस्सम आपलं असं पातळ असतं, जाड नसतं, म्हणून पाणी जास्त घालायचं रस्सममध्ये. गॅस थोडा वाढवूया आणि छान आता उकळी येऊ दे या रस्समला, म्हणजे टोमॅटो, डाळ, चिंच गुळाचं पाणी हे सगळं एकजीव व्हायला मदत होईल. आपल्या रस्समला छान उकळी आलेली आहे. रस्सम आपलं तयार झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालूया. आंबट, गोड, तिखट हे रस्सम खूप छान लागतं, अगदी रुचकर लागतं. रस्सम तयार झालेला आहे. गॅस घालवूया आपण आता आणि झाकण ठेवून 2 मिनिटं ठेवूया.
आंबट गोड तिखट आपलं रुचकर रस्सम तयार आहे. हे रस्सम तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.